तुम्हाला छानपैकी मस्तपैकी आज पनीरचा पुलावची एक रेसिपी दाखवणार आहे। चला मग झटपट लवकर होणारे आपण रेसिपी सुरू करूया। पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मस्तपैकी मी पनीरचा पुलावची एक रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हा बघा, इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेले, मस्त असे छोटे असे काप करून घेतलेत। हे अर्धा किलो घेतलेत। अर्धा किलो वाटाणे घेतलेलेत मी असे काढून एका बाउलमध्ये। एका साईडला मी 4 टमाटे घेतलेत, कढीपत्ता, हिरवी मिरची, बटाटा। इथे मी 7 ते 8 कांदे लांब कापून घेतलेले। इकडे चांगलं मी तांदूळ स्वच्छ धुवून बासमती तांदूळ घेतलेले। एका साईडला मी पाणी ठेवलेले गरम करायला। आपल्याला तांदूळ छान असा उकळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। ह्या साईडला मी मस्त चांगलं टोपामध्ये पाणी ठेवले गरम करायला। चांगलं टोप तापलेलं आहे आणि मस्त पाणी तापलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकून घ्यायचं आहे, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। जे आता मी तांदूळ घेतलेले ते आता आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे। या साईडला टोप ठेवलाय, मस्त आपलं गरम तेल झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकून घेतल्यावर आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा। कांदा आपला नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी ना 3 चमचे मीठ टाकून घेते। मीठ टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा, टमाटा, आणि आपले वाटाणे। आता हा सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचा मसाल्यामध्ये। आता अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। याच्यामध्ये कांदा टमाटर टाकून घेतलेला आहे, मस्त टाकून 2 चमचे। आता याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे, जेणेकरून मस्त त्याच्यामध्ये आपल्याला एक होऊन जाईल। आणि याच्यामध्ये आता मी हळद टाकून घेते। हा आता आपल्याला जसं आपल्याला पिवळसारखं ठेवायचं नाहीये, थोडं लाईट सारखं ठेवायचं भात, कारण की आपल्याला पनीरचा पुलाव करून घ्यायचा। आता हा पूर्ण एकजीव करून घ्यायचा। ह्याच आपल्याला पाण्यामध्ये बटाटा आणि वाटाणा छान शिजून घ्यायचा। याच्यामध्ये आता आपल्याला एक सुवाना मसाला टाकून घ्यायचा। भात छान असा आपला झालेला आहे, मस्त शिजलेला आहे। जास्त शिजून नाही घ्यायचा आपल्याला भात। आता मस्त एका साईडला आपल्याला भात काढून घ्यायचा। त्यामध्ये मी सुवाना मसाला टाकून घेते बिर्याणीचा। सुवाना मसाला टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेते। हा परत आपल्याला आलटून पलटून घ्यायचा आहे मस्तपैकी सगळा मसाला। आता आपला सगळा मसाला रेडी झालेला आहे। आता याच्यामध्ये मी थोडासा आपला लाल तिखट मसाला टाकून घेणार आहे। आणि आपल्याला ह्याच मसाल्याच्या मध्ये तेलामध्ये आपल्याला बटाटा आणि आपले सगळे भाज्या शिजून घ्यायच्या। ह्याच्यामध्ये आपल्याला झाकण ठेवून द्यायचं। 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला चांगला मसाला शिजून घ्यायचा। त्याच्यात 10 मिनिटं छान झालेत, मस्त छान आपला मसाला खूप मस्त तरीवरती आलेले आहे। आता हे आपलं पनीर आहे, हे सगळं आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये मसाल्यामध्ये, कारण की आपला पुरा मसाला झालेला आहे। आता मसाल्यामध्ये आपल्याला पूर्ण पनीरमध्ये एक करून घेऊया। आता आपला हा मस्त झालेला आहे। आता आपल्याला हा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाताचा मस्त आपल्याला थर लावून घ्यायचा। एका साईडला मी टोप ठेवलेला आहे। आता टोपामध्ये आपल्याला मस्त थोडं तूप टाकून घ्यायचं आणि भाताचे मस्तपैकी आपल्याला त्याच्यामध्ये मसाला आणि तो भात एकजीव करून घ्यायचा। तूप टाकून घेतले मी। तूप टाकून घेतलंय मस्तपैकी, त्याला छान असं झालेलं आहे गरम। आता याच्या खाली आपल्याला पहिला भात लावून घेऊया आपण।
भाताचा हाईट लावून घेतल्यावर त्याच्यामध्ये आता आपल्याला पनीरचं हे टाकून घेऊ. आता आपण भाताचा लेअर लावून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त पनीरचा मसाला टाकून घ्यायचा. हातून मोठा अशा प्रकारे मस्त आपल्याला सगळा भाताचा थर लावून घ्यायचा. आता इकडे लेअर लावल्याच्या नंतर आपल्याला अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता सगळा भाताचा लेअर लावून घ्यायचा. आता आपला छान असा थर लावून घेतलेला आहे मी. आता याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त. परत कोथिंबीर टाकून घेतल्यावर याच्यामध्ये परत आपल्याला 2 चमचे घी टाकून घ्यायची. खूप छान मस्त मोकळा सुटसुटीमध्ये छान आपला मस्त पनीर पुलाव झालेला आहे. रेसिपी साधी सोपी रेसिपी आहे ही. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.